दोस्तों नमस्ते, सिटी विलास लाइव में मैं चंदन नारायण आपका स्वागत करता हूं। दोस्तों, इससे पहले स्क्रीन पर जो वीडियो चल रहे थे उसमें उल्लासनगर महानगर पालिका की पूरी टीम काफी खुश नजर आ रही थी और खुश होने का बहुत बड़ा कारण भी है, क्योंकि उल्लासनगर महानगर पालिका ने महाराष्ट्र की 29 कॉरपोरेशंस को पछाड़ते हुए पहला स्थान प्राप्त किया है। जी हां दोस्तों, बात पूरे उल्लासनगर के लिए खुशी की ही है, क्योंकि मुख्यमंत्री द्वारा आयोजित 100 दिवसीय कार्यालयीन पद्धतियों को निखारने, कार्यालय को सुधारने और कार्य प्रणाली को आगे बढ़ाने के लिए एक कंपटीशन रखी गई थी। कार्यालय में किस तरह की सुविधाएं हैं, वहां का रखरखाव कैसा है, वहां का प्रेजेंटेशन कैसा है और वहां विजिट करने वाले को किस तरीके की फीलिंग आती है, उसके बाद उक्त कार्यालय शहर की प्रगति के लिए कितना काम करता है, ये सारे मापदंड थे जिसमें 100 दिन पूरे काम करके एक टीम के तौर पे आगे बढ़कर उल्लासनगर महानगर पालिका ने अपनी प्रशासक और कमिश्नर मनीषा आयवाले के लीडरशिप में पहला स्थान प्राप्त किया। दोस्तों, आइए जानते हैं कमिश्नर मनीषा आयवाले जी से ही कि 100 दिन की यह कॉम्पिटिटिव जर्नी कैसी रही, क्या दिक्कतों का सामना उन्होंने किया और कहां उन्हें यह एहसास हुआ कि हाँ, हम इस कंपटीशन में बहुत अच्छा परफॉर्मेंस कर सकते हैं। आइए दोस्तों देखते हैं। आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांनी कार्यालयीन सुधारणा च्या अंतर्गत जी मोहीम आखली होती 100 दिवसाची, त्याच्यामध्ये खरं तर मला 90 पेक्षाही कमी दिवस मिळाले होते, कारण की मी 17 जानेवारीला चार्ज घेतला होता आणि कुठेतरी जी उल्हासनगरची प्रतिमा होती, मला माझं ध्येय हेच होतं की हा जो पूर्ण कृती आराखडा आहे हे माझ्यासाठी खूप एक बायबल आहे, म्हणजे एक गीता आहे आणि त्याच्या अनुषंगाने मला ते काम करायचं, कारण की त्याचे पॅरामीटर्स खूप एका चांगला ढाचा बनवण्यासाठी खूप सुसंगत आहेत। सगळ्यात मोठी समस्या तर तेच होती की मेंटल ब्लॉकेजेस फार होते, की काम करणाऱ्या अधिकाऱ्यामध्ये एक मरगळता दिसून आली होती मला, की काम होऊ शकतं, काम करायला गेलं तर त्याचं आउटपुट किती येईल, तर त्या अनुषंगाने मला वाटते तो एक पहिला भाग होता। दुसरा म्हणजे खूप कमी वेळ आम्हाला मिळत होता आणि त्या कमी वेळेमुळे बऱ्याच गोष्टी सुधारायच्या होत्या। तर मला माझ्या टीमचं फार कौतुक आहे। माझे सगळे अधिकारी, कर्मचारी, अगदी वर्ग 4चे कर्मचारी पण त्यांनी खूप मेहनत त्याच्यामध्ये घेतलेली आहे। नाविन्यपूर्ण अशा 2 होते, एक सुकर जीवनमान आणि कार्यालयीन क्षमता। तर बरं, त्याच्यामध्ये आम्ही 2 टप्पे केले होते, की एक तर फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर, जसं की आपलं जंक्शन स्मार्ट करणं असेल किंवा चांगल्या पद्धतीनं त्याला एक ट्रॅफिकला चालना देणं असेल, आणि दुसरं स्मार्ट पार्किंग। तर स्मार्ट पार्किंग हे दोन्ही खूप सक्सेसफुल पद्धतीने झालं। त्याच्या अपोजिट आपण 2-3 ज्या गोष्टी केल्या ते म्हणजे मालमत्ता ॲप होतं एक, त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक नागरिकाला ज्या सुविधा द्यायच्या असतील, जसं की आपल्याला काही मालमत्ता आपल्याला भाड्याने द्यायच्या असतात, त्या एक झालं। दुसरी गोष्ट म्हणजे स्मार्ट AI पद्धतीचं जे इलेक्ट्रिसिटीचं पूर्ण कार्यालय आहे त्या पद्धतीने ती कार्यप्रणाली असेल। सो अशा बऱ्याच गोष्टी होत्या, म्हणजे देयर इज नॉट वन थिंग। ऑफिसमध्ये पण आपण बऱ्याच गोष्टी, ई ऑफिसचं जी पहिले जी आहे ना, ती ऑफिस इज द फर्स्ट थिंग। त्याच्यासाठी 10 मार्क होते। ते ई ऑफिसमध्ये आम्ही काय केलं होतं, जेव्हा मी चार्ज घेतला तर बऱ्याच प्रमाणात ते असं आढळून ती गहाळ होणं असू दे किंवा वेळेवरती न होणं, तर ते मी तर ठरवलं होतं की ई ऑफिस हे करणं, आणि तब्बल 1 महिन्यामध्ये आम्ही ती गोष्ट करू शकलो आणि आज ई ऑफिस 100% कार्यान्वित आहे आमच्या सगळ्यांसाठी। तर हेच नाही तर व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम आहे, टोकन सिस्टीम, म्हणजे येणारा आज प्रत्येक व्यक्ती आमच्या समोर जो येतो तो त्याला माहिती आहे की मी आत महानगरपालिकेमध्ये आत आल्यावरती माझी नोंदणी होते, माझं टोकन घेतलं जातं, माझा जो काही अर्ज आहे तो त्या डिपार्टमेंटकडे जातो आणि त्याचं उत्तर मात्र मला 8 ते 10 दिवसामध्ये नक्कीच मिळणार आहे। सो ही जी पूर्ण जी विश्वास आम्ही जी निर्मिती केलेली आहे, नागरिकांसाठी असू दे, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी असू दे किंवा इतर सगळ्या ज्या सोयीसुविधा महानगरपालिकेतर्फे आम्ही देतो त्याच्यामध्ये, तर सो द PPT जी आपली आहे, ज्याच्यामध्ये आम्ही सगळी कामं नोंदवलेली आहेत, ती आपल्या वेबसाईटवरती पण अवेलेबल आहे
आहे तीही आम्ही सगळ्यांसाठी हे करून देतोय. तर तुम्ही सगळ्यांनी ते पाहावं की आम्ही आवर्जून काय केलेलं आहे. वेबसाईट सुद्धा आपण नवीन लॉन्च केली, त्याला नवीन आकार दिला, त्याच्यात योग्य पद्धतीनं आपल्याला त्याच्यावरती मांडणी केलेली आहे आणि ती रेडी टू यूज असली पाहिजे. ते इट शुड बी अवेलेबल आणि चांगल्या पद्धतीने क्वालिटीची असली पाहिजे, सिक्युअर्ड असली पाहिजेत, वेळोवेळी ती अपडेट झाली पाहिजे. तर अशा पद्धतीने बऱ्याच गोष्टींमध्ये आणि जितके 100 मार्काचे जितके क्रायटेरिया होते त्याच्या सगळ्या क्रायटेरियामध्ये आम्ही खूप मन लावून आणि खूप एफर्ट घेऊन काम केलेलं आहे. मी सांगू इच्छिते की 100 मार्क्स जे आहेत ते प्रत्येक पॅरामीटरला वेगवेगळ्या पद्धतीने दिले आहेत. म्हणजे 5 मार्क ह्याला, 2 मार्क त्याला. तर प्रत्येक गोष्टीमध्ये खोलात जाणं फार गरजेचं होतं आणि त्यामुळे टीम बिल्डिंग आणि त्यांना सोबत घेऊन जाणं फार गरजेचं होतं. अधिकारीच नाही, कर्मचारीच नाही, तर वर्ग 4चा जो खालती काम करणारा कर्मचारी त्यालाही याच्यामध्ये सोबत जोडणं गरजेचं होतं. आता मुद्दा असा झाला की QCIची जेव्हा टीम झाली, म्हणजे आम्ही प्रथम 6 मध्ये जेव्हा आलो तेव्हा मी नेमकी सुट्टीवर होते आणि त्या दिवशी मी हजर नव्हते. पण त्या दिवशी माझी सगळी टीम म्हणजे अक्षरशः वर्ग 4चा कर्मचारी रात्री 12 ते 1 पर्यंत इथे होते. ते स्वच्छता करत होते, त्यांना जे डेटा लागत होता QCIच्या टीमला ते अवेलेबल करून देत होते. सो आय गेस हा जो सक्सेस आहे तो माझा एकटीचा नसून माझ्या सगळ्या कर्मचाऱ्यांचा, अधिकाऱ्यांचा आहे. तर आणि कुठेतरी मला म्हणजे आय एम व्हेरी होपफुल आणि मला खूप विश्वास आहे की ही जी आम्ही गोष्ट सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये सातत्य नक्की राहील. कारण की एका प्रतियोगितेसाठी जर आम्ही करत असतो तर वेगळी गोष्ट होती, पण आम्हाला नेमकं हे करायचं आहे म्हणून आम्ही ते केलेलं आहे आणि ते त्याच्यामध्ये सातत्य राहील. आम्ही उल्हासनगरला नक्कीच एका नव्या दिशेने, नव्या प्रगती मार्गावरती घेऊन जाऊ हीच अपेक्षा मी व्यक्त करते. सगळ्यांचे आभार व्यक्त करते. पत्रकार असू दे, नागरिक असू दे, माजी पदाधिकारी असू दे, सगळे जे आहेत तिथलचे पदाधिकारी, सगळ्यांचे मी आभार व्यक्त करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं मी खूप मोठं याच्यामध्ये यश मला वाटते त्यांचा वाटा आहे. खारीचा वाटा नसून खूप मोठा त्यांचा वाटा आहे आणि त्यांच्याविषयी मी अभिनंदन व्यक्त करते. थँक्यू. तो दोस्तों, सुना आपने मनीषा अहवाले जी के कॉन्फिडेंट स्वर, जिसमें उन्होंने 100 दिवस की अपनी मेहनत की पूरी कहानी का ब्यौरा दिया। दोस्तों, यह तो रही मुख्यमंत्री की 100 दिवसीय कंपटीशन और उसके नतीजों की बात, पर असली नतीजा हमेशा जनता जनार्दन ही देती है, क्योंकि उल्हासनगर महानगर पालिका के कई विभाग और कई कंप्लेंट्स ऐसे हैं जिसे अभी अधूरा, अनसुलझा और अनसुना छोड़ दिया जाता है। तो हमारी शुभकामनाएं हैं कि जितने भी लूप होल्स आज के समय में महानगर पालिका में जनता को लगते हैं, कमिश्नर मैडम अपनी डेडिकेटेड टीम के साथ जरूर क्लियर करेंगी और उल्हासनगर महानगर पालिका को एक आदर्श महानगर पालिका बनाकर हमारे शहर को प्रगति के पथ पर इसी तरह से निरंतर चलाए रहेंगी। दोस्तों, इस एपिसोड में आप अपनी कमेंट्स द्वारा अपनी बात जरूर रखिएगा कि उल्हासनगर महानगर पालिका अपना प्रथम स्थान जो है वो किस तरीके से मेंटेन कर सके, ताकि हमारा शहर महाराष्ट्र भर में एक आदर्श शहर बन जाए। धन्यवाद दोस्तों।